जर तुम्ही बॅचलर आहात तर ही रेसिपी तुमच्यासाठी वांग्याचं भरीत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज आपण बघणार आहे झटपट तयार होणारं वांग्याचं भरीत. त्यासाठी मी एक वांगं घेतलं, स्वच्छ धुवून त्याला असे काप करून घेतले आणि त्यामध्ये आपण लसूण टाकायचं जेणेकरून लसूणही भाजलं जाईल आणि त्या रेसिपीला आणि त्या पदार्थाला स्मोकी फ्लेवर येईल. त्यासाठी मी असं कट करून त्यामध्ये लसूण ॲड केलं आहे आणि यामध्ये तुम्ही मिरचीही घालू शकता, जे गॅप आपण करून घेतलं त्यामध्ये. आणि वरून फक्त मी हलकं तेल लावून घेत आहे जेणेकरून भाजल्यानंतर जी आपली वरची स्किन काढायची असते ती पटकन निघेल, ती हाताला चिटकणार नाही किंवा वांग्याला चिटकणार नाही. आता गॅसचं फ्लेम मोठा करून 5 मिनटाकरिता आपण भाजून घेणार आहे. 5 मिनटात भाजून व्यवस्थित भाजेल आणि आता तुम्ही बघू शकता की व्यवस्थित भाजलेलं आहे. 80% टू 90% आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजल्याने ना आतमध्ये पाणी मॉइश्चर येईल वांग्याच्यामध्ये आणि ते फार कचकच लागेल नंतर. आता भाजलेलं स्किन व्यवस्थित काढून घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण लसूण घालून भाजलेलं होतं ते लसूण साईडला काढून घ्यायचं. त्याला व्यवस्थित ठेचून नंतर आपण त्याला फोडणीमध्ये वापरणार आहे. आता बघू शकता व्यवस्थित सगळी स्किन काढून घेतली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये फक्त मी जिरे ॲड केलं आहे. पाहिजे तर तुम्ही मोहरी आणि हिंगही ॲड करू शकता. आता जे आपण आपले भाजलेले लसूण आहेत ते ॲड करायचं आहे. ते लाल झाल्यानंतर एक कांदा मीडियम साईजचं ॲड करायचं आहे आणि त्याला व्यवस्थित सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. एक टोमॅटो स्किपही करू शकता. थोडंसं आंबट आणि तिखट फ्लेवर येत आहे टोमॅटोने, म्हणून मी टोमॅटो ॲड केला आहे. टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट ॲड केलं आहे. ह्यामध्ये काळा मसालाही ॲड करू शकता. मी काळा मसाला ॲड नाही केला आहे, फक्त ह्यामध्ये गरम मसाला ॲड केला आहे. आणि जे आपण जी वांगी आपण सोलून घेतलेत भाजून ते ॲड करायचं आणि स्मॅशर जर असेल तुमच्याकडं तर स्मॅशरने असं त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. चमच्यानेही होऊन जाईल, पण चमच्याने थोडंसं वेळ लागेल. आता व्यवस्थित चमच्याने परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये शेंगदाण्याचं कूट लास्टला ॲड करायचं आहे आणि थोडंसं पाणी शिंपडून याला झाकून ठेवायचं. शेंगदाणा ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचं त्याला. सगळं मिक्स करून घ्यायचं आजूबाजूचं सगळं आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं. किंचित पाणी शिंपडायचं आणि त्याला असं झाकण लावून 5 ते 7 मिनटाकरिता त्याला शिजू द्यायचं. जे आपण तिखट ते ॲड केलं आहे, मग मसाले ॲड केले ते कच्चे लागून याच्यासाठी शिजवून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर ॲड करायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि झटपट अगदी 10 मिनटात तयार होणारं भरीत तयार झालेलं आहे. अशीच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.